बरं कुणी आला का नाही आज? केव्हा गेलो लेट? मोबाईलमध्ये फक्त 7% चार्जिंग आहे. आपण टायमिंग लावतो ना तो तर 7% आहे. आपण भेटलो आहे दिवशी म्हणजे गुरुवारी भेटले, फक्त शुक्रवारी नाही भेटलं कारण की होळी होती, रंगपंचमी होती, त्यामुळे नाही भेटलं की रंग लय झालता अंगावर, त्यामुळे नाही आलं मी. आज आपण आज पण आले, शनिवार आहे आज, रेग्युलरचा आहे. पहिलं करीन होती जास्त, मी चेंज करतो तर दिसत असेल तुम्हाला. आपण फ्रेश ब्रश होऊन मग बाहेर भेटू बरोबर. जाऊ चला सामान घेऊ. मोबाईल घ्यायचं आहे काय नाही, मोबाईल सेम मोडला टाकतो. तर पहिले मोबाईल सेम मोडला टाकतो कारण की 60% चार्जिंग आहे बरोबर. आणि घरी पण नव्हती माझ्या आहे बघा, दिसत का नाही काम आहे, एकदम ब्लॅक अँड व्हाईट झाले. तर आपण मोबाईल ठेवून टाकू, बाहेर जाऊ. तर वेट पहिलं बघू. आपलं 65च होतं, एक दिवस नाही केलं वर्कआउट आपण बरं का. आहे 66 वाटले मला असं वाटते बरं का. ते हां मोबाईलचं वजन असेल किंवा फ्रेश होण्याच्या पहिले चेक केलं तर 66 होतं. मोबाईलचं वजन असल्यामुळं थोडं जास्त दाखवले कारण की हातामध्ये सामान पण होतं. आहे तुम्हाला माहितीच आहे की कितवा कहाणी सोडा आहे 42वा का होते कहाणी. आपण शुक्रवारी काल जिम बंद होती आणि पण केला, शनिवार आहे आणि उद्या पण रविवारी सकाळी जाऊ. लेग आणि बायसेप मारतोय, केस बायसेप लेग मारतोय. काय मारायचं, बायसेप लेग जास्त नाही मारायचं. प्रत्येकाचे 4 एक्सरसाइज मारायचे. एक एक्सरसाइज मध्ये कवा 2 कवा 4 सेट असं मारायचे. जेवढे अवघड आहेत ना तेवढे कमी मारायचे आणि जेवढी सोपे तेवढी जास्त मारायचं. नाही करू पहिलं बायसेप घेतो का पहिले लेग मारा. पहिलं बायसेप, हां पहिलं बायसेप मारून घेऊन तर लेग मारू. पहिलं माफ करतो 10 पुशअप मारतो, त्याला बायसेप कंप्लीट झालं तेव्हा स्क्वॉट मारतो चालेल, कारण की डायरेक्ट गरम होऊन लागेल आपल्याला करायचं तेव्हा पण आपण गरम पण होतोय बरं का. तरी बायसेपमध्ये आपण सगळं मारणार आहे बरं का. ह्याचे फक्त 4 एक्सरसाइज. आणि लेगमध्ये बघा मी मारणार आहे लेग प्रेस आणि याचे एक बसून आणि झुपून एक असते, तर मला नाव माहीत नाही, असं माहीत आहे थोडी सवय बस. एवढं झालं ना मग हे एक तुम्हाला माहीतच आहे बरं का हे कशाचं काम. तर आपण एवढं करणार आहे आज. फक्त बायसेपला फक्त डंबलच मारणार आहे, जास्त नाही मारणार आहे बरं. मी वॉर्मअप करून घेतो. तर आपला एपिसोड आहे 42वा. आज शनिवार आहे, मी नाही आलं, वाजले तर 5 वाजत आहे. तर आज कुणी आलं नाही, लवकर आले. माझा पण मूड चेंज झाला म्हणून आलं लवकर. काय करायचं, चालू करायचं ना. तरी चला चालू करू वॉर्मअप, लास्टला भेटू डायरेक्टच. केव्हा होईल का माहीत बरं का. तरी चला. वातावरण कसं आहे आणि टाईम झाला आहे 6:30 वाजल्या. आणि रोज आपण असतोय वरी 5:30ला नाही 5:45ला. तेवढं आपण जातोय करून तेवढं का आलो आहे कारण की काल सुट्टी म्हणून आपण एवढ्या वेळ लेट बायसेप लेग मारला आहे. जेवढं सांगितलं तेवढंच मारलंय, नाही मारलं एकदम पोटात काहीच नाही माझ्या. कसं वाटते मला करणं, क्रेटीन प्रोटीन घेणं असतील. आणि सगळे शूटला जायचं आहे. उद्या संडे आहे बरं का, रविवार आहे, रविवारी पण जायचं कारण की काल आपण स्किप केले शुक्रवारी पंचमीमुळं. दिवस रविवारी भरून घेऊ आपण. जाऊ 5-6ला जाऊ, लवकर गेलं तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे बरं का. सकाळी गार्डन 8ला बंद होते. तुम्हाला उठतो का नाही काम आहे. 5-6:30 दरम्यान मी जाईल गार्डनला. आता हिंदू पुशअप घेऊ लवकर, मी पूर्ण थंड पडले मला पाहिजे. एकदम वातावरण हे झालं की पाणी पडावं. उन्हाळ्यामध्ये पाणी कसं पडतं काही सांगता ना, कुठून काय होते काही सांगता येत नाही. लावून घेतो पहिलं पडलं एकदम मी. आपल्या घरी जायला 7 वाजतील असं मला वाटते. 7 वाजतील. पहिलं आपण हिंदू पुशअप मारून घेऊ, पहिले तेवढे मारून घेऊ कारण की आपल्याला गरम व्हायचं आहे. त्याला बांधून घेतो पटापट. येतो एक बरं वातावरण. बघा वातावरण कसं दिसतं एकदा बघितलं ना. तर मला असं वाटतं की पाणी पडेल. आपला बी चेहरा जरा काळा दिसत असेल, चेहऱ्यानं काय ठेवले. तर चला आम्ही लोकेशन बघतोय. हिंदू पुशअप मारून घेऊ पटापट, आपण जाऊ आपल्या लोकेशनला. पाय पडला माझा इथं, तर इथे मी ठेवतो, सेट करतो पहिला.
पुशअप 10 मारले, तेव्हा मारत होतो. थोडं सरळ नाही केलं, वाटते की करावं, चालू ठेवावं मला वाटते आता. माझं वातावरणच मारला सर, कुठं नाही बोलत मी. पहिला पुशअप भिताडीला सपोर्ट घेता एकदम प्रॉपर मारले. जसं खाली गेलं याला मी सपोर्टच नाही घेतला. मी लवकर शिकतो, 1 हप्ता लागला थांबायला आणि पुशअप मारायला. कारण की मी बघितलं पहिलं सेट प्रॉपर मारलं, तो प्रेस नाही पडला, एकदम गेलं आणि अप झालं. कसं माहितीये का, मला वाटलं तडीचा सपोर्टच नाही घेतला. पहिलं व्हिडिओ बघतो तिचं मारलंय बरोबर, म्हणजे कसं माहितीये का, ते तुम्हाला सांगतोय ते कसं तसं केलं का नाही. डायरेक्ट मारलंय भितडीचा सपोर्ट व्हिडिओ बघतो मग तुम्हाला सांगतो. मला व्हिडिओ मध्ये नाही दिसलं की मी कॅमेरा जवळ घेतलं, तर त्याच्यामुळं आपले म्हणलं तर गुडघ्याच्या खाली दिसलं, पाय नाही दिसलं. राय का खोटा काय माहित, मी फील केले स्वतः. तिसरं सेट बघू का होते का नाही. तिसऱ्या सेटला आपण शॉर्ट लांबून घेऊ. खरं सांगतो, नको नकोसं वाटलं तर गडबडीमध्ये कसं बी मारून सेट मारल्यामुळं काही एनर्जी नाही राहिली. आता घरी गेल्या क्रिएटिन मी प्रोटीन घेतो. मी सोमवारपासून गेलं तर थोडं रुटीन चेंज करणार. मध्ये काही फरक पडते का नाही. क्रिएटिन घेतलाय, फरक दिसते मला स्वतःमध्ये. माझं वजन होतं 70 किलो, आहे 65 किलो. एका महिन्यामध्ये आपलं 5 किलो कमी झालं आणि कटिंग थोडी बहुत पडली आहे, 1% पडली असं मला वाटते. आता अजून घेऊ आपण. आहे माझं संपल, उद्या आणतो मी. आणावंच लागतील कारण की सोमवारी आपला टाइम नाही भेटत जायला. नको नकोसं वाटलं तर मला कसं बी मारून उठा म्हणलं. क्लिअर करून फक्त उठायचं आहे. नाही ठरवलं की मला करायचं आहे असं ठरवलं. फक्त वाईट विचार केलं कारण की जेवण नाही. आलोय 4:45ला, 6:30 2-2.5 तास होत आहेत. चुकीच करतोय, बरोबर करतोय. कारण की काल ते असल्यामुळे आज 2 मारायचं आलं. आपल्या शूट बीट राहिलं त्याच्यामुळे शूट तर अर्धा तास फिक्स आहे. करू उद्या सकाळी जाऊ, बीट करू. मी संध्याकाळी जाऊन क्रिएटिन आणू. आपला लास्ट दिवस आहे, लूप पार होईल. क्रिएटिन 100 ग्रॅम आज पार होईल. तर का चला आता दुसरी एक्सरसाइज घेऊ. मला माहिती आहे कोणते काय नाही. घेत आहोत दुसरी एक्सरसाइज. स्टँड होल्ड करायचं आहे आपल्याला. काहीच आलं नाही सेकंदामध्ये. मी काहीच नाही थांबलं की मी 2-3 महिन्याच्या नंतर करतो. 1 दिवस गॅप पडला तर आपण थांबलं का माझं पूर्ण बॅलन्स पुढे चालता. मला कळलंच नाही कसं थांबा का, आणि ते सुधार नाही गेले. येण्यासारखं वाटलं ना, मला येतच नाही. असं वाटतं की आता चालू केलं. मला तर माहिती आपले 40 दिवस कंप्लीट झाले, मधले 2-3 दिवस तर बेकार गेले. मला माहितच आहे की 36 या 35 दिवस पर केले की मला येतच नाही. आले असले 37 आलेच नाही मला. 100 सेकंदामध्ये 21 सेकंद नाही थांबलं. लाज वाटते. आपल्याला गुलाम करतो, एक दिवस मनाला गुलाम करतो. 100 सेकंदामध्ये थांबायचा प्रयत्न करू वाटते. दुसऱ्या सेटला आपण थांबतोय का नाही थांबतोय भरोसा नाही गेले. मी थांबता का नाही कामच नाही गेले. बायसेप आणि लेग मध्ये माझी पूर्ण स्ट्रेंथ गेली आहे. ते मी बळजबरीने करतोय, जबरी नाही करत काय तर नाही गेले. नाही आलं, फक्त 2 सेकंद थांबला असं की माझं लक्ष नाही मेन गोष्ट. आणि माझ्या बॉडीला भरपूर लोड पडला आहे आज. मला थांबता येत नाही कारण की आपण बायसेप आणि लेग मारले, एकदम प्रॉपर मारले. माझी पूर्ण स्ट्रेंथ वाया गेली त्याच्यामध्ये. मी तेवढं थांबायचा प्रयत्न करू. असं वाटतंय प्रत्येकाचा एक सेट घ्यावा आज. जमलं आहे, फक्त 5% जमले. पण ट्राय केल्यामुळे आपल्याला जमत आहे. थोडं आल्यामध्ये उद्या आपल्याला टक्के येईल, लवकरच येईल बरं का. कारण की आपल्याला काहीतरी अडचणी येत आहेत, काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत, पण करू शकत नाही रोज. आता येतो तो आपला फक्त 1 दिवस कालचा
वुडला आहे. दिवस उद्या भरून घेऊ. झाली दुसरी एक्सरसाइज कम्प्लीट. आता तिसरी घेऊ. लगेच लाईट लावून घेऊ कारण की क्वालिटी खराब दिसत आहे माझी. तर तिथं लाईट लावलं तर बरोबर दिसतं. आपण चेंज करू. ओके तर आपण लाईट लावलं बघा. हो काही तर करायचं आता. सूट घेतोय स्पाइक पुशअप चेंजेस करा मला स्वतःमध्ये. जागा चेंज केली करतोय. आपण इथं सोडू आपण 42 वयापाशी. माझ्या बॉडीला खपना गेले जास्त फील होते. आजचा दिवस गेला ते गेला. तिथं संडे उद्या 100% जाणार आहे. उद्या सगळे धमाल करू आपण. तर माझ्या बॉडीला रेस्ट पाहिजे. डान्स पुशअप मारल तो नाही जमले. चला यार 2.5 तास गेले जिम एवढं का. तरी चला जेवढं झालं तेवढं. तर आज चला एवढंच करू. तर सॉरी भावना मी पूर्ण करू शकत नाही गेलो कारण माझी बॉडी तेवढी झेल नाही गेली. जाऊ वे प्रोटीन आणि क्रिएटिन घेऊ. काय म्हणताय. तर आपलं रेडी आहे. आता घेऊन आणलं आपण रोज घेऊनच हे करतोय. आता आहे वे प्रोटीन थोडं राहील. एक स्कोप राहील असं मला असं वाटतं. शूट काय केलं कारण की माझ्या बॉडीला जास्त लोड दिल्यामुळं सुधार नाही गेलं. वर जास्त केलं तर काही तर होऊन बसेल कारण की माझी पहिलीच बॉडी थकली. कारण की बायसेप लेग मारल्यामुळं जे वे प्रोटीन पहिलं वे प्रोटीन एक स्कोप टाकू. पूर्ण खाली झालं बरं का शेवटच्या दिवशी बरं का. क्रिएटिन बघू आपण. अजिबात संपले पण 100 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये एक स्कोप करायचं का. करावं दे टाकू सगळं का. हे संपलं मला राहणारच. तर एक क्रिएटिन कंप्लीट झालं. 100 ग्रॅम घेतलं आणि 1 किलो वे प्रोटीन. आपण 250 ग्रॅम पाणी टाकू.